आत्ता जी ही कमान पाहिली ना, आत्तापर्यंत जेवढ्या वाऱ्या झाल्या अशी इतकी रेखीव आखीव अशी कमान कधीच पाहिली नव्हती. मला वाटतं प्रत्येक वारकरी या ठिकाणी येईल, ज्याच्याकडे मोबाईल आहे तो फोटो घेऊनच जाईल आणि त्याचं मन समाधान होईल ही कमान पाहून. अतिशय छान कमान बनवलेली आहे. ही कमानच तशी आकर्षक असल्यामुळं आम्ही गाडी थांबवून फोटो काढण्यासाठी थांबलो. एकदम एक नंबरची कमान आहे. एकदम अतिशय मनाला सुंदर आणि असं चांगलं घाऊक वाटलं की पंढरीला आलो तिथं असं दर्शनच इथं झालं असं वाटायला लागलं. त्याला जी 40-50 कोटी रुपये तुम्ही खर्च केला, 40-50 लाख जो खर्च केला, ती जर वारकऱ्याला आरोग्यासाठी जर केला असता तर वारकरी अतिशय आनंदानं सुखा समाधानानं गेला असता. इथं बी एवढा खर्च करण्यापेक्षा मजबूत सुविधा काय, एखादा रस्ता करावा, एखादा त्याला हँगरचं पूर्ण. आता ही जी कमान केली ना तिने एकदम सिमेंट कॉन्क्रीटचीच कायमचीच इथं करायला पाहिजे होती. त्यांना ही 40 कोटीचं म्हणते ते 50 लाखाचं म्हणते ते एकदा हे असं म्हणजे वेगवेगळ्या बातम्या पसरवतील. अतिशय छान, अतिशय उत्तम सेवा आहे. कुठेही पाण्याची स्वच्छतेची कुठेही कमतरता नाही आहे. तुम्ही जर खाली जर नगरपालिकेचं पाणी आणून उचलून जर त्या हौदात टाकून वारकऱ्याला पाजत असेल तर ती उपयोगाचं नाही. शेतकऱ्याला आरोग्याचं पाणी, आरोचं पाणी पाहिजे. आषाढी एकादशीनिमित्त ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या पंढरपूरच्या आसपास आलेल्या आहेत. आपण जर पाहिले तर आता पंढरपूरमध्ये गर्दी होताना पाहायला मिळते, परंतु यामध्ये पंढरपूर आळंदी पालखी मार्गावर उभा केलेली कमान सध्या वारकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसतो. या ठिकाणी सेल्फी पॉईंट म्हणायला काय हरकत नाहीत. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, त्यांच्या कडून आपण जाणून घेणार. तर काय सांगाल माऊली, आपण कुठून आहात, काय नाव आहे? रामकृष्ण हरी. मी पुण्याजवळील बोबदेव घाट शेजारी भिवरी संत सोपान काकाची पुण्यभूमी, छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या या ठिकाणाहून आम्ही आलेलो आहोत. गेले 17 वर्ष आमचे चतुर्मुख प्रासदिक दिंडी या नावानं आम्ही येत आहोत आणि आमची दिंडी पाठीमागनं येते, परंतु पुढं आमच्या दिंडीच्या मुक्कामाची जय्यत तयारी करायला लागते. त्या ठिकाणी आम्हाला जायला लागतं आणि आमच्या या ठिकाणी आम्ही धर्मशाळेचं पण आमचं काम चालू आहे. नाही म्हटलं तरी आमचं 2 कोटी ते 2.5 कोटीचं बजेट ज्या आहे. प्रशासनाने सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगा? अतिशय छान, अतिशय उत्तम सेवा आहे. कुठेही पाण्याची स्वच्छतेची कुठेही कमतरता नाही आहे आणि ह्या वर्षी तसं पाहिलं ना तर वारकऱ्यांचा ओघ अतिशय जास्त आहे. मी प्रशासनाचं, शासनाचा खूप आभारी आहे. वास्तविक पाहता इकडं पाऊस कमी आहे, परंतु वरती मावळामध्ये असेल, भुशी डॅमच्या तिकडं असेल किंवा तुमचं वरसगाव पानशा भरपूर पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं कॅनललाही आत्ता पाणी चालू आहे आणि शासनाने पाणी पण सोडलेलं आहे. शासनाचा मी शतशः आभारी आहे. जे आता या ठिकाणी किती वर्षापासून येतात? 10-12 वर्ष झालं येतोय. असे आता या वर्षी ही जी नवीन कमान उभारली आहे त्याबद्दल काय सांगा? अतिशय छान उपक्रम आहे शासनाचा. तुम्ही काय सांगा? आत्ता जी ही कमान पाहिली ना, आत्तापर्यंत जेवढ्या वाऱ्या झाल्या अशी इतकी रेखीव आखीव अशी कमान कधीच पाहिली नव्हती. मला वाटतं प्रत्येक वारकरी या ठिकाणी येईल, ज्याच्याकडे मोबाईल आहे तो फोटो घेऊनच जाईल आणि त्याचं मन समाधान होईल ही कमान पाहून. अतिशय छान कमान बनवलेली आहे. काका वय किती आहे? माझं वय 56 वर्षे. किती वर्षापासून येतात? मी 3-4 वर्ष झालं वारी करतोय. आता आपण देखील आता फोटो काढलात, फोटो घेण्याचा मोह आवरला नाही तुम्हाला? कारण ही कमानच तशी आकर्षक असल्यामुळं आम्ही गाडी थांबवून फोटो काढण्यासाठी थांबलो. तुम्ही काय सांगाल? एकदम एक नंबरची कमान आहे. एकदम अतिशय मनाला सुंदर आणि असं चांगलं घाऊक वाटलं की पंढरीला आलो तिथं असं दर्शनच इथं झालं असं वाटायला लागलं. आपण जर पाहिलं तर ही कमान आता वारकऱ्यांच्या आकर्षण केंद्रबिंदू ठरताना दिसते. आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, तर काय सांगाल या कमानी संदर्भात? या कमानी संदर्भात अतिशय रेखीव केली आहे, बरोबर आहे. पण ह्या कमानीचं एक प्रॉब्लेम काय आहे, ह्याला जी 40-50 कोटी रुपये तुम्ही खर्च केला, 40-50 लाख जो खर्च केला, ती जर वारकऱ्याला आरोग्यासाठी जर केला असता तर वारकरी अतिशय आनंदानं सुखा समाधानानं गेला असता, बरोबर आहे. काय तुम्ही इथले स्थानिक आहात? स्थानिक आहे म्हणून सांगितलं मी. ह्या कमानीचा उपयोग काय, फक्त दिखावाच, डोळ्याला नेत्रदीपासाठीच. वारकरी कशासाठी येतोय? पांडुरंगाचं नेत्रदीप करण्यासाठी, बरोबर आहे का. आज तुम्ही इकडे 1 फूट लावताय, इकडे 1 फूट लावताय, तुम्ही वारकरी संत असलेले दिसताय, हो बरोबर आहे का. तुम्ही ही जी पैसे तर खर्च करण्यापेक्षा वारकऱ्याच्या आरोग्याला जर खर्च केला असता तर वारकऱ्यालाही समाधान वाटलं असतं. शेजारी जिथं पालखी तळ देखील आहे, हां,
तर काय सोयीसुविधांचा तिथं अभाव आहे की चांगल्या सुविधा दिल्या? सोयीसुविधाचा अभाव म्हणजे पाणी प्रश्न जरा थोडा गंभीर आहे का, तर शुद्ध पाणी वारकऱ्याला पाहिजे, आरोचं पाणी पाहिजे. सध्या तुम्ही जर खाली जर नगरपालिकेचं पाणी आणून उचलून जर त्या हौदात टाकून वारकऱ्याला पाजत असेल तर ती उपयोगाचं नाही. शेतकऱ्याला आरोग्याचं पाणी, आरोचं पाणी पाहिजे, तर शेतकरी आजारी पडणार नाही, ही होणार नाही. तुमचा आरोग्याचा खर्चसुद्धा कमी येऊ शकतो. तुम्ही काय सांगाल? काय माहीत आहे का, आता आपण जे इथं वारीसाठी जी कमान केलेली आहे किंवा इथं जे मुरुम टाकायला लागलेले आहेत, आता आपल्या इंद्रायणीवर एवढा पाऊस भयंकर झाला की तिथं कोण आसपासचा एक खडासुद्धा राखला नाही, एवढं धुऊन गेला. इथं बी एवढा खर्च करण्यापेक्षा मूलभूत सुविधा काय, एखादा रस्ता करावा, एखादा त्याला हँगरचं पूर्ण, आता ही जी कमान केली ना तिने एकदम सिमेंट कॉन्क्रीटचीच कायमचीच इथं करायला पाहिजे होती. त्यांना ही 40 कोटीचं म्हणते ते 50 लाखाचं म्हणते ते एकदा, हे अशा म्हणजे वेगवेगळ्या बातम्या पसरवतील. मग हे असेल कितीची ही काय आपल्याला माहीत नाही. ॲक्च्युली त्यांचं टेंडर कितीला गेलं काय माहीत नाही. अशा किती तर कमानी केली त्याकडे बसून त्यांनी. मग ही जी देखावा ह्यानी सरकारनं करण्यापेक्षा ह्याच्यावर मजबूत सुविधाला काय लागतं ह्याच्यावर तर त्यांनी ही केलं असतं तर हे अतिउत्तम झालं असतं. आपण जर हां बरोबर. आता कसं आहे माहिती आहे का, वारकरीचं चांगलंच आहे, जिथे त्यांना नाश्ता मिळतो, मुक्कामाला सोयी चांगली मिळते. जेणेकरून सगळं ह्यांनी कसं बोललं, आता सिमेंट कॉन्क्रीट झालंच पाहिजे आपल्यासाठी, सगळी जनतेसाठी बघायसारखे व्यवस्थित पाहिजे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहिजे, सगळं व्यवस्थित वारकऱ्यांना बी चांगलं वाटलं पाहिजे. वारकरी म्हणजे ज्ञानेश्वरी, मुक्ताबाई, निवृत्ती यांच्या पालखी, आता पालखी वारी येतेच, त्यांना दिसलं पाहिजे चांगलं व्यवस्थित. आणि आमचं कसं म्हणणं आहे, पालखीचे नाश्ता मिळतो, सोयी चांगली मिळते, तसंच पुन्हा चांगलं हे होईल पाहिजे आपल्यासाठी. आणि वारंवार आषाढी वारी चालत राहिली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित राहिले पाहिजे. तुम्ही काय सांगाल, या पंढरपुरातलं जे अतिक्रमण होतं ते देखील आता प्रशासनानं काढलेलं आहे? प्रशासनानं काढलेलं आहे अतिक्रमण आहे, ते काढलंच पाहिजे की त्याला आम्ही जरा देतो. पण जे गोरगरीब राहते त्यांचं तुम्ही काय केलं अतिरिक्त काढून, त्या गरिबांचं काय केलं, त्यांना कुठं पुनर्वसन केलं? बरं, ते आज त्याचं पोट वारीवर आहे, बरोबर आहे, पण त्या वारीवरच्या पोटावर ते पैसे, त्याचं उत्पन्नच बुडलं ना, ते खाणार काय, करणार काय, ही बी महत्त्वाचा प्रश्न आहे ना. ह्याचा आधी पहिला विचार करून त्याचं अतिक्रमण काढावा अशी आमची मागणी होती. पण तुम्ही त्याचं बघितलं नाही अजून काहीच, आणि त्याला तुम्ही हाकलून दिले, त्याचं नुकसान केलं तुम्ही, ही बरोबर आहे का? कॉरिडॉर होतं आपल्या पंढरपुरात, त्यामध्ये देखील पंढरपूर मंदिराचा जो परिसर आहे तेथील दुकाने जातील, रस्ते मोठे होतील, तर तुमची काय भूमिका राहील आणि प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे? नाही, कॅरोडर हा व्हायलाच पाहिजे बरं का. कॅरोडर झाला तर आता आपण उज्जैनचा बघितला, उज्जैनचा देखील कॅरोडर एकदम मोठा आणि छान झाला आहे. जी काय त्यांची ज्या लोकांची जी काही क्षेत्र जाणार आहे किंवा गुंटवारी काही जाणार आहे, ती कुठं ना कुठं त्याला शेजारला तर पाहिजे तसं दाम त्याला मिळणार आहे. त्या बाबतीत काही दुमत नाही, कॅरोडर हा 100% व्हायला पाहिजे. आणि राहिला विषय दुसरी गोष्ट की ही कमान जी आहे वाकरीमध्ये केलेली आहे, ह्या वाकरीमध्ये कमान जी काही 40-50 लाखाची जी काही टेंडर त्यांनी घेतलेलं आहे, ती टेंडर आमच्या वाकरी ग्रामस्थाच्या वतीने एकच म्हणणं आहे की ही कमान कंपल्सरी तर राहावी. ही टेंडर जर असेल तर 6 महिनं किंवा 15 दिवसांना जर काही काढायचं ठरलं, ही ह्यांनी काढून नेऊ नये, ही आमची समस्त वाकरी ग्रामस्थ यांच्या वतीनं मागणी आहे. आपण जर पाहिलं तर सध्या ही कमान उभा केलेली आहे ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते, परंतु आता स्थानिक ग्रामस्थाकडून या कमानीच्या संदर्भाने तीव्र आक्षेप देखील घेण्यात येत आहे. आणि ही जी कमान आहे त्यावर शासनाने जो खर्च केलेला आहे तसाच खर्च कायमस्वरूपी कमान करण्यासाठी करण्यात यावा अशी या ग्रामस्थांची मागणी आहे. आणि ही कमान आहे अशी ठेवण्यात यावी असं यांचं म्हणणं आहे. परंतु सध्या लाखो वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी या कमानीजवळ सेल्फी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.